देवाची कृपा आणि आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो. तुमचा दिवस शुभ, आनंददायी आणि मंगलमय जाओ. शुभ सकाळ मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. तर मी इथं करत आहे देवपूजा आणि आज आहे मंगळी चतुर्थी. आणि मग काम आवरून आता आम्हाला जायचं होतं आज पण साड्या बघायला. आता मग देवपूजा करून घेतली आणि पटकन कामे आवरून मग आता मी निघाली आहे. तसंच भूमीला आणि परीला पण आम्ही स्कूलमध्ये सोडून देणार आहोत आणि आर्या आणि दादूला पण घेऊन येणार आहोत. तर बघा मित्रांनो, आज पण किती गर्दी आहे इथे शॉपला. पण नंबर लागला फायनली. आतमध्ये आम्ही गर्दी होती म्हणून इथे थोडासा टाईमपास केला आणि मग साड्या पाहिल्या, पण तिथं काही साड्या आवडल्या नाही. मग आलो आम्ही रंगार गल्लीमध्ये. रंगार गल्लीमध्ये पण आम्ही साडी पाहिली, पण तिथं आम्हाला जी साडी पाहिजे होती विजयलक्ष्मी, ती साडी भेटलीच नाही. मग आम्ही इथं राजमध्ये आलो आणि इथं फायनली आम्हाला ती साडी भेटली. मग आम्ही इथं काउंटरवर बिल भरलं आणि चला तर मित्रांनो, फायनली आपल्याला साडी भेटलेली आहे. मग आलो घरी. ही पाही साडी विजयलक्ष्मी आणि याच्या कमळाचा पदर आहे मित्रांनो. पण मी उघडलीच नाही तिला, कारण घरी यायची खूप घाई होती. स्वयंपाक पण बाकी होता आणि आरती पण करायची होती. मग आम्ही पटकन निघून आलो घरी. घरी आल्यावर आर्यन देवाला दिवा अगरबत्ती केली आणि मग मी इकडं स्वयंपाकाला लागले. वाटाण्याची सुकी भाजी करायची होती म्हणून मी इकडं कांदा चॉप करून घेतला आणि इकडं मी वाटाण्याची भाजी करून घेतली. तर आता वाटाण्याची भाजी झाली आहे आणि वरण पण आपलं शिजून झालं आहे. आता मग मी वरणाला फोडणी देऊन घेते. आता इकडं वरणाला फोडणी देऊन झाली आहे आणि मग वरण बारीक गॅसवर उकळायला ठेवून मग मी आता पोळ्या करून घेत आहे. पोळ्या झाल्यावर मग आर्यानी आणि भूमीनी आरती करून घेतली. आता आरती झाल्याच्या नंतर देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि आता वाजले 9:30. मग मी किचन क्लीन करून घेतलं आणि मग आम्ही जेवायला बसलो. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.